चंद्रपूर महानगरपालिकेची शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा महापौरांनी ऐनवेळी रद्द केल्यानं सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयात गोंधळ घातला। त्यामुळे मनपा कार्यालयात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। चंद्रपूर मनपाच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर स्वीकृत सदस्य निवडीचा मुद्दा हा वादाचा मुख्य मुद्दा असून जोरगेवार गटांच्या 2 नावांचा समावेश असल्यानं सभा रद्द झाल्याबद्दल भाजप नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। गुरुवारी रात्री उशिरापर्यंत नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयात ठिय्या दिला। शुक्रवारी सकाळी पुन्हा कार्यालयात आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं। यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या प्रकारामुळे महापालिका वर्तुळात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। चंद्रपूर शहर महानगरपालिकेला कालपासून राजकीय आखाड्याचं स्वरूप आलं आहे। विशेष म्हणजे आज 3 जुलैला महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेमध्ये स्वीकृत नगरसेवकांची नेमणूक होणार होती। मात्र ऐन वेळेवर महापौरांनी ही सभा रद्द केली आणि त्याच्यावरूनच भाजपमधीलच एका गटानं मोठा आक्रोश व्यक्त केला आहे। याच नगरसेवकांनी काल आयुक्तांच्या केबिनमध्ये काल रात्री उशिरापर्यंत ठिय्या मांडला। त्यानंतर यांना 11 वाजताची वेळ देण्यात आली होती। मात्र आयुक्त जागेवर नसल्यामुळे या नगरसेवकांचा रोष उफाडून आला आहे आणि काही नगरसेवक आता आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत। ताई, नेमकं कशासाठी आंदोलन आहे, रोष काय व्यक्त करतात? खरं तर ठरल्याप्रमाणे नियोजित आमसभा ही 3 तारखेची ठरलेली होती। पावसाळ्याच्या तोंडावरती ही आमसभा घेण्यात आलेली होती। अनेक चंद्रपूर शहराच्या जनतेचे पाण्यासंदर्भातील प्रश्न होते। अख्खा उन्हाळा गेला पण आयुक्त साहेबांनी 5 लाख लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये सिंटॅक्स सुद्धा देण्याचा अपयशी ठरलेल्या आयुक्तांनी आज जाणीवपूर्वक महापौरांना हाताशी घेऊन ही आमसभा रद्द केलेली आहे। खरं तर ह्या आमसभेमध्ये स्वीकृत नगरसेवकांचा प्रश्न होता, हा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न होता। स्वीकृत नगरसेवकांची जी 2 नावं देण्यात आलेली होती, ही 2 नावं महापौरांना मान्य नव्हती। त्यांच्या मर्जीतलं नाव नसल्यामुळे महापौरांनी जाणीवपूर्वक ही आमसभा रद्द केलेली आहे। अशा परिस्थितीत आम्ही सर्व 17 नगरसेवक आयुक्त साहेबांना भेटले असता त्यांनी आज 11 वाजताचा टायमिंग दिला, पण आज जाणीवपूर्वक ते कॅबिनला लॉक लावून आतमध्ये लपून बसलेले आहेत आणि त्यांनी 3 तास पुस्तकं चाडली असता महानगरपालिकेच्या महाराष्ट्र अधिनियमात कुठलीच अशी तरतूद नाहीये की त्यांना आमसभा रद्द करण्याचा अधिकार आहे। असं असतानाही त्यांनी उपायुक्ताच्या सहीचं पत्र दिलं। आमची 17 नगरसेवकांची मागणी आहे की उपायुक्तांना निलंबित करा। आयुक्त साहेबांचाही आम्ही निषेध करतो आणि महानगरपालिकेच्या महापौरच्या चंद्रपूर भाजपच्या आहेत त्यांनी लोकशाहीला पायाखाली दडपण्याचं काम केलं, त्यामुळे महापौरांचाही आम्ही निषेध करतो। एकीकडे भाजपची सत्ता असतानाच महानगरपालिकेमध्ये भाजप विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळत आहे। पवन झबाडे, UCN न्यूज, चंद्रपूर।